मातंग समाज राज्यस्तरीय वधूवर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न। विश्वभूषण अण्णासाहेब साठे फाउंडेशन नाशिक महाराष्ट्र राज्य तसेच मातंग समाज वधूवर परिचय मंडळ नाशिक जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मातंग समाजाचा राज्यस्तरीय वधूवर पालक परिचय मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। हा मेळावा रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत परशुराम सायखेडकर नाट्यगृह शालिमार नाशिक येथे पार पडला। मेळाव्याचे उद्घाटन खासदार राजाभाऊ वाजे, दत्ताजी गायकवाड, बंडूशेठ दळवी, विलास जगताप तसेच दिनेश शेठ अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमासाठी समाज बांधवांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या कार्यक्रमाचे आयोजन विश्वभूषण अण्णासाहेब साठे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री सुभाष अण्णा शेजवळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष मनोहर आर्णे, उपाध्यक्ष गोकुळ पगारे तसेच सुरेश केंदाळे यांनी विशेष परिश्रम घेतले। मेळाव्यात राज्यभरातून आलेल्या 194 वधू आणि 113 वरांनी सहभाग नोंदवला। समाजातील युवक युवती तसेच पालकांसाठी हा मेळावा एक सकारात्मक व्यासपीठ ठरला। कार्यक्रमामुळे समाजातील विवाह जुळवणी प्रक्रियेला चालना मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। यांच्यानंतर निलेश कुमार मी माझ्या बहिणीचं नाव सुचवलेलं आहे। तिचं नाव गंगासागर लाली कोल्हाडे आहे। आम्ही ठोकरमूळचे मुक्काम पोस्ट बिलोली तालुका बिलोली जिल्हा नांदेडचे रहिवासी आहे, पण आता सध्या कामासाठी औरंगाबादला राहतोय आणि मी इथे कामासाठी नांदेडला राहतो, जिल्हा नाशिक। माझी बहीण जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षिका आहे, जेडपी औरंगाबादला आणि तिच्यासाठी आम्ही तिच्या सुसंगत तिच्या क्षेत्रातला किंवा सरकारी नोकरीतला किंवा वेल मुलगा नेलेसनी असा हवा आहे। आणि जर कोणी इच्छुक असेल तर कॉन्टॅक्ट नंबर घ्या 98 23 56 83 मुलगी आहे, जन्मतारीख आहे 11/11/1994, राहणार कल्याण। ती डॉक्टर आहे, ऑर्थोटिक्स आणि प्रोस्थेटिक्सची, सध्या मुंबईला जॉब करते। रत्नागिरी चॅरिटेबल। तिची जन्मतारीख दर्श रोहिदास वाघ 521768 सत्यवान 220 16 प्रियांका मच्छिंद्र 98 220 555 38 555 38। मी आदर्श रोहिदास वाघ, माझं वय 26, माझा जन्म 26/7/2000, माझा व्यवसाय आहे आदर्श टूर्स अँड ट्रॅव्हल्स म्हणून। कुठे राहिला नाशिकला ट्रॅव्हल्स कोण गाव? नाशिक प्रॉपर मी नाशिकचा। गडाचा लावला बरं। त्यांची 9888146948 त्यांची फक्त एकच अपेक्षा आहे, सुशिक्षित मुलगी असावी। राहणार टिटवाळा, शिक्षण 10वी। काय करतात ते सांगा। मी PMC शाळा कॉन्ट्रॅक्ट बेसवर हॉस्पिटल जॉब करतो। पत्ता सांगा तुमचा। पत्ता टिटवाळा। मोबाईल नंबर सांगा। 8356973704। मूळ गाव सांगा ना। मुंजवाड मुंजवाड, तालुका सटाणा। गेल्या 10 वर्षांपासून हा वधूवर मेळावा आयोजित करत आहे। ही सगळी एक दिवसाची मेहनत नाही, तर वर्षभरापूर्वीच याची तयारी करावी लागते। या सगळ्यांमध्ये माझ्या वडिलांचे सहयोगी व त्यांचे मित्र येत असतात व तुमच्यासारख्या नवनवीन साथीदारांमुळे हा सोहळा पार पडतो। तुमच्या सगळ्यांच्या येण्याने या सोहळ्याची शोभा वाढली आहे। लोक म्हणतात, माझे वडील जेव्हा बोलतात तेव्हा फक्त त्यांचे शब्द नाही तर त्यांचा प्रभाव स्पष्टपणे ऐकू येतो। कधी कधी त्यांच्या एका वाक्याने देखील वातावरण बदलून जाते। ते जेवढे कठोर दिसतात तेवढेच इमोशनल आणि प्रेमळ आहेत। त्यांच्या वाणीत सुंदरता, सुसंस्कृतपणा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे सगळे वर्षानुवर्षाच्या अनुभवातून पडणं, उठणं आणि महत्त्वाचं म्हणजे रोज नव्याने उभे राहण्याची जिद्द, यातून त्यांचं व्यक्तिमत्व असं घडलेलं आहे। हे सगळं एका रात्रीतून जादूने झालेलं नाही। ठेवतात ते जेव्हा मित्र म्हणून उभे राहतात तेव्हा उमऱ्यासारखा आधार देतात।
वनव्यामध्ये गारव्यासारखा दिलासा देतात आणि आरशासारखं स्वच्छ सत्य दाखवतात. नाती जपताना ते शब्दांपेक्षा जास्त भावनांना महत्त्व देतात. म्हणूनच त्याचे आपण सगळेच जवळ ओळख निर्माण झाली आहे. ते जेव्हा उभे राहतात तेव्हा त्यांच्या पाठीशी सर्वजण उभे राहतात, कारण त्यांच्या शब्दांवर लोकांना विश्वास आहे. कारण काही आवाज असे असतात जे फक्त कानापर्यंत ऐकू जात नाही तर मनावर कोरले जातात. त्यांना भेटलेला माणूस हा त्यांना कधीच मेळाव्याला ज्याचं उद्घाटन ज्यांच्या हस्ते झालं ते आदरणीय आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार राजेभाऊ वाजे, कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मनोहरजी हाने, समाजाचे नेते आदरणीय सुभाषजी शेजवळ, शिरसाट साहेब, सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित बांधवांना अनुभवी. खरं तर गेल्या 10 वर्षापासून सुभाष शेजवळ आणि त्याचे सर्व सहकारी या अशा प्रकारचे कार्यक्रमाचं आयोजन करत असतात. मी त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित राहतो. पहिल्यांदा गायकवाड क्लासला या कार्यक्रमाची सुरुवात व्हायची आणि त्यानंतर आता आपण अनेक वर्षापासून इथेही घेत आहोत. खरं म्हणजे समाजामध्ये काम करत असताना जे समाजाचे नेते असतात त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या समाजाच्या दृष्टिकोनातून एक विचार केला पाहिजे. आणि आता कुठलाही समाज असो, परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे. पूर्व घरात मुलगी जन्माला आल्यानंतर आई वडिलांना असं वाटायचं की आता काय होईल, तिच्या लग्नाला खर्च, आणि अतिशय परिस्थिती वाईट. अशी परिस्थिती आहे की मुलांना मुलीच मिळत नाही. म्हणजे पैशासारख्या गावामध्ये 200 मुलं आहेत ज्यांचं वय 35च्या वरती गेलेलं आहे, परंतु मुली भेटत नाही. तीच परिस्थिती प्रत्येक समाजामध्ये आहे. परंतु समाजाच्या नेत्यांनी मी सांगितल्याप्रमाणे तो पुढाकार घेतला पाहिजे. वधूवर तसेच वधूवरांचे पालक यांचा परिचय मिळावा आज आमचे स्नेही सुभाषांना शेजवळ आयोजित केला होता. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी आणि डॉक्टरांना भविष्य आमच्यावर सावंती आमच्यावर होते आणि सर्व त्यांना शुभेच्छा दिल्या. आणि असंच सामाजिक उपक्रम सुभाषांना आणि त्यांची टीम सतत करत राहू आणि समाजाची सेवा त्यांची घडत राहू अशी प्रार्थना करतो. त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. विश्व हुसेन अण्णाभाऊ साठे फाउंडेशन नाशिक तर्फे दरवर्षी वधूवर मातंग समाजाचा वधूवर मेळावा भरवला जातो. आजही 11वा मातंग समाजाचा वधूवर मेळावा सुरू आहे. साधारणतः 400 ते 450 वधूवर या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. सर्व उच्च स्तरातील उच्च शिक्षित पदवीधर आहेत. त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जोडीदार मिळावा यासाठी आमचे नेहमी प्रयत्न असतात. त्यांनी या कार्यक्रमातून आपल्याला हवा तसा वधूवर प्राप्त करून घ्यावा ही सर्वांना समाजाला विनंती करतो आणि या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला हे मी सांगतो. मी प्राध्यापक अनिल शिरसाट, विश्व हुसेन अण्णाभाऊ साठे फाउंडेशन या संस्थेचा उपाध्यक्ष. आज रविवार दिनांक 17 मे 2020 रोजी मातंग समाजाचा राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आला होता. या कामी संस्थापक अध्यक्ष सुभाष अण्णा शेजवळ व उपाध्यक्ष गोकुळ पगारे, या मेळाव्याचे अध्यक्ष मनोहर आरणे साहेब या सर्वांनी अथक परिश्रम करून ही माहिती महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात पोहोचवली. त्याचा परिणाम असा झाला की आज रोजी या मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे. समाजातले सर्व स्तरातले विवाहेच्छुक वधूवर आज इथे उपस्थित झालेले आहेत आणि ते आपल्या मनाप्रमाणे इथे आपला जोडीदार निवडण्याचा प्रयत्न करत आहेत. ही अत्यंत चांगली बाब आहे. सामाजिक दृष्टिकोनातून
हे जे वधूवर परिचय मेळावे भरून समाजातली ही महत्त्वाची अडचण दूर करण्यात येत आहे. आणि या प्रत्यक्ष भेटीमुळे, प्रत्यक्ष परिचयामुळे वधूवरांची एकमेकांना सहज माहिती उपलब्ध होते, ही चांगली बाब आहे. यातून अनेक विवाहांचे विवाह आतापर्यंत घडले गेलेले आहेत. हे या संस्थेमार्फत होणारा 11वा वधूवर परिचय मेळावा आहे. 2009 पासून ही संस्था वधूवर परिचय मेळावे भरवत आहेत आणि या माध्यमातून समाजामध्ये अनेक विवाह जोडले गेलेले आहेत. याही पुढे या माध्यमातून अनेकांचे विवाह जोडले जातील आणि त्यांचे विवाह चांगले होतील, संबंध चांगले जडले जातील आणि समाजामध्ये एक चांगला संदेश निर्माण होईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. आज दिनांक 17 मे रोजी मातंग समाजाचा राज्यस्तरीय वधूवर मेळावा परशुराम सायकलगर नाट्यगृह नाशिक येथे चांगल्या प्रतिसादाने होतो. खरं तर ह्या कार्यक्रमामध्ये उद्घाटक म्हणून या जिल्ह्याचे खासदार आदरणीय राजाभाऊ वाजे, त्याचबरोबर दत्ताजी गायकवाड, दिनेश शेठ अग्रवाल, बंडू शेठ दळवी, त्याचबरोबर आमचे वधूवर मंडळाचे अध्यक्ष आदरणीय मनोहर आर्णे साहेब, गोकुळजी पगारे, सूरजजी केंदाळे, अनिलजी शिरसाट आणि सर्वच पदाधिकारी ह्या मेळाव्याला उपस्थित आहे. खरं तर आजचा मेळावा म्हणता येणार नाही, कुंभमेळा पुढच्या वर्षी, पण खरं तर हा मातंग समाजाच्या वधूवरांचा हा महाकुंभ मेळावा इथं आज साजरा झाला आहे. आपण सर्वांनी प्रत्यक्षात बघितलं आहे का ह्या मेळाव्यामध्ये वधू आणि वर मिनिमम 580 ते 585च्या पुढे ह्या मेळाव्यामध्ये वधूवरांनी सहभाग घेतला आहे. तरी ह्या मेळाव्याच्या प्रसंगी मी ह्या वधूवरांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो.